आता 2 महिने रेशनसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मोठा निर्णय. रेशन कार्ड धारकांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. आता रेशन धारकांना एकाच महिन्यात तिप्पट धान्य देण्यात येणार आहे. एप्रिल 2026, मे 2026 व जून 2026 या 3 महिन्याचे धान्य एप्रिलमध्येच वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील 2 महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदाराकडे जाण्याची गरज भासणार नाही. यामध्ये अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत येणारे अत्यंत गरीब कुटुंब तसेच प्राधान्य गट यामधील लाभार्थी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या दोन्ही गटातील नागरिकांना एप्रिल, मे व जून या 3 महिन्याचे धान्य एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहे. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो धान्य दिले जाते. त्यामुळे 3 महिन्यासाठी एकूण 15 किलो प्रति व्यक्ती धान्य देण्यात येणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति महिना 35 किलो धान्य देण्यात येते. त्यामुळे 3 महिन्यासाठी एकूण 105 किलो प्रति कुटुंब धान्य दिले जाणार आहे. यामध्ये तांदूळ व गहू यांचा समावेश असणार आहे. राज्यातील रेशन वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता व गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची केलेली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना धान्य घेण्यासाठी अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.